नासलेलं आणि कीड लागलेलं फळ हे त्या झाडाला त्रासदायकच असतं. ते फळ तोडून टाकणंच झाडाच्या हिताचं असतं. हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यात कधीही बदल होऊ शकत नाही. माणसाच्या जीवनातही माणुसकीच्या कृपेनं जोडलेली अनेक माणसं म्हणजे एक झाडच असतं. त्यातली काही फळं गोड असतात, काही फळं कच्ची असतात, तर काही किडकी किंवा नासलेली असतात. गरजेपोटी आपल्याजवळ आलेली माणसं किडकी फळं असतात. ती कुणाच्याच उपयोगाची नसतात, कारण त्यांना असलेल्या किडीची लागण इतर चांगल्या फळांना होण्याची शक्यता असते. आपल्याच अंगाखांद्यावर वाढून आपलाच आधार घेऊन वाढलेली आणि आपलं शोषण करून मोठी झालेली माणसं ही नासलेल्या फळासारखी असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीतून फक्त दुर्गंधी येत असते. अशी सडकी माणसं, विचारानं किडकी माणसं जीवनातून काढून टाकणं किंवा तोडून टाकणं हाच याच्यावर रामबाण उपाय असतो. किडलेलं आणि सडलेलं कधीच पूर्ववत होत नाही. ते पूर्ववत व्हावं अशी आपली अपेक्षा असते आणि त्यासाठी व्यर्थ प्रयत्न आपण करत असतो आणि त्यातून फक्त दुःख, दुःख आणि पश्चात्तापच वाट्याला येत असतो. आपल्या जीवनामध्ये किडायला लागलेलं हे फळ वेळीच लक्षात आलं तर बरंच नुकसान टळतं. त्यासाठी आपण अखंड सावधान असायला हवं. कोणताही रोग किंवा कीड कितीही गुप्त असली तरी त्याचं लक्षण प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. ही लक्षणं दिसताच त्याच्यापासून सावध राहणं आणि त्याला तोडून टाकणं हे सूज्ञ माणसाचं लक्षण आहे. भोळी माणसं याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळं पुन्हा ती फक्त पश्चात्ताप करत बसतात. नासलेल्या फळाला आपोआप दुर्गंधी येते. तिथं फक्त किडे आणि आळ्या असतात. कितीही प्रयत्न केला तरी असली नासकी माणसं आपल्या जीवनात आपल्याला टाळता येत नाहीत. यांच्यामुळं आपलं जीवन नरक बनतं. या नासक्यांना वेळीच ओळखून कितीही जवळची असली तरी फेकून देता आलं पाहिजे. हे धूर्तपणाचं लक्षण आहे. आजचा जमाना हा सूज्ञ आणि धूर्त लोकांचा आहे. अशा किडक्या आणि नासक्या लोकात सुखानं राहायचं असेल तर आपण सूज्ञ आणि धूर्त बनायलाच आणि असायलाच हवं. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. लेखन डॉक्टर आसबे ल म, अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार, दूरध्वनी क्रमांक 9822929713 9822292713. वाचक दत्ता सरदेशमुख.